श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 12वा. भगवान विष्णूंची श्रीहरीची सर्वात प्रिय तिथी म्हणजे द्वादशी. अधिक मासातील द्वादशीचं महात्म्य आपण आज श्रवण करणार आहोत. लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यामधील संवाद सुरू असताना माता लक्ष्मीने द्वादशी तिथीविषयी, द्वादशी पर्वाविषयी भगवान विष्णूंना विचारलं. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, शनदेवी प्रवक्षा द्वादशी फलोत्तमं मलमासे विशेषण मुनिभाषितं पुरा. विष्णू बोलतो, झाले उत्तर, ऐकरा सादर पर्वा माझी. पर्व थोर विशेष सत्कार द्वादशी. तया माझी मलमास पातल्या विशेष आदरे आचरलिया व्रतास तुटे पाश यमाचा. द्वादशी तिथी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यातल्या त्या 3 वर्षांनी येणारा मलमास त्यातील जी द्वादशी असते, या द्वादशीला अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे. अधिक मासातील द्वादशी तिथीला जो कोणी मनोभावे जप, तप, नामस्मरण, दान करतो, त्याच्या पापांचा समूळ नाश होतो. त्याला अविनाशी पद प्राप्त होतं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जय श्री सर्वोत्तमा वासुदेवा दामोदरा अनंता केशवाजा मातार माधवा देवाधिदेव दयानिधे. तव चरण सरोजी प्रेमा अखंड देही सर्वोत्तमा. नामवदायाची सीमा शेषातेही गती नवे. पर्व तेथे मी अल्पामती पामर वदेन म्हणतो स्तुती उत्तर. ऐकिजीचा प्रसार केवी विस्तार साहो शके परी. आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिलेसे नवाई. कृपाळुत्वे शेवटास न्यावी हेची परिसावी विज्ञापना. भगवान विष्णू माता लक्ष्मीला द्वादशी पर्वाविषयी माहिती सांगू लागले. हे ऐकता महिमान पापे भस्म होती जाण. यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे. समग्र तीर्थाची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञक्रिया. अवघी ही पर्वे पृथ्वीवरी न पवती. सरी द्वादशी ते संपूर्ण पर्वाचे फळ पाही. न तुळे द्वादशीचे ठाई. काय सांगो तेथेची नाही. मी शेषासही वसतसे यज्ञ केली त्याचे फळ. अथवा प्रयागी स्नान गंगाजल तेथींचा कल्पवास प्रबळ. सेविला सर्व काळ आदरे तरी द्वादशी ते तुलना नाही शास्त्र देती. याची ग्वाही प्रत्यय घेई हे स्वदेह केलिया पाही. व्रताते सर्व पर्वामध्ये सर्वश्रेष्ठ असं द्वादशीचं पर्व आहे. एखादा यज्ञ करून आपल्याला जे पुण्यफळ प्राप्त होईल किंवा प्रयागस्थानी आपण जर स्नान केलं त्यातून आपल्याला जे पुण्यफळ प्राप्त होईल त्याहूनही जास्त पुण्यफळ आपल्याला द्वादशीच्या दिवशी जर आपण हरिकीर्तन केलं, हरीचं स्मरण केलं, त्यातून आपल्याला प्राप्त होईल. द्वादशीच्या दिवशी केलेलं पुण्यफळ अतुलनीय आहे, अनमोल आहे. उपोषण हे एकादशीने द्वादशीत की जे पारणे. ब्राह्मण संतर्पणामी निष्ठेने अनिक दाने नानाविध अनिक करावे पिंडदान. श्राद्ध तिथी असो नसो जान परी अगत्य की जे श्राद्ध साधन. घडे पुण्यकोटी गुणे हे तव त्रिरात्रीचे व्रत. दशमीपासून द्वादशीयुक्त तिन्ही देवता मूर्तिमंत वसताती तेथे. निश्चयी दशमी ते दैवत चतुरानना. एकादशी गिरिजारमन. द्वादशी ते विष्णू आपण. वास्तव्य स्नान त्रिवर्गी. दशमी ते दृश्य दोष त्यागावे. एकादशी वर्जावे. द्वादशी ते बरवे. आधी त्यागावे शास्त्रधारे. पराग्रहा उष्णोदक सर्व स्नेह खटवांग देख. लवन तांबूल श्रीसंग. सुखदुःख एक भक्त. दशमी ते ऐसे विधियुक्त एकादशी. व्रत की जे सायासेसी वरी साधन द्वादशी. ब्राह्मणेसी विधियुक्त त्याही वरी केलिया पिंडदान. तेव तव व्रत विशेषान विशेष जाणतेने केले गया वर्जन. पितृ उद्धारण कुळासी तुळशी पत्रा समान अर्पिला. जरी पिंड दान तरी ते मज मेरू समान. वदे नारायण स्वमुखी. द्वादशीच्या व्रताचा प्रारंभ दशमीच्या रात्रीपासून होतो. दशमीला रात्री मताहार घ्यायचा असतो. थोडंसं कमी जेवण करायचं असतं. एकादशीला पूर्ण दिवस उपवास करायचा. जप तप नामस्मरण करावं.
द्वादशीच्या दिवशी एकादशीचा उपवास सोडायचा असतो. या दिवशी याचकाला ब्राह्मण देवाला दान, भोजन, दक्षिणा, वस्त्र द्यावेत. यथाशक्ती जे जमेल ते दान द्यावं. ब्राह्मण देवाला दान करत असताना आपण भगवान श्रीहरी यांना दान करत आहोत असं समजावं. भक्तिभावाने दानधर्म करावा. पितरांच्या शांतीसाठी द्वादशीला तर्पण आपण करू शकतो, ज्यामुळे पितरांना देखील मुक्ती मिळते, शांती मिळते आणि मग ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडे ते दिवशी तया ऐसी पुण्यराशी ध्वजा आन असेना, जन्मांतर सहस्रेन तया न जिंकिलेसे जान, वरी ब्राह्मण संतर्पण पूजा विधान या तेचती, ऐसे व्रत भावे आचरता यमराव ओढवी माथा, तया दुरिताची वार्ता बोलो नयेची. राजसे अधिक मासातील द्वादशीच्या दिवशी ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी उपवास करावा आणि या दिवशी जे जे पुण्यकर्म आपण कराल ते भगवान विष्णूंना समर्पित करावं. विष्णू माधव प्रत्यर्थ जरी आचरेल हे व्रत ब्राह्मण भोजन यथार्थ. विष्णू प्रत्यर्थ द्वादशीशी सुवर्णदान, सहस्रदान, प्रोपदान, उपानदान, छत्रासहित दान, पादुकादान, पुरुषोत्तम अर्पण, की जेतदानामृत, पाचित पक्वान, त्रयोदशी गुण, तांबूलदान, गंध पुष्पसुदान, की जे अर्पण यथावी तुके दान केलिया पाही वैकुंठवास, तया ते होई मलमास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे. या दिवशी अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान, त्यानंतर पादत्राणे दान करावी. सुवर्णदान द्यावं, गोदान द्यावं. ज्याला जे जमेल शक्य होईल यथाशक्ती आपण दान करा आणि त्यातल्या त्यात द्वादशीला तूपदान आणि दीपदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, ज्यामुळे जास्त पुण्य लाभतं, मनोकामना पूर्ण होतात. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, या द्वादशी पर्वामध्ये काश्याच्या भांड्यामध्ये शुद्ध तूप भरून असं द्रुत पात्राचं दान विप्राला म्हणजे जर ब्राह्मणाला केलं तर तो जो दाता आहे त्याला महान पुण्याची प्राप्ती होते. त्याच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात. सर्व सुखदुःखे समान त्याला मान सन्मान त्याला प्राप्त होतो. पुण्यकर्म करून इंद्र, कुबेर, यमदेवता यांनी महत्त्वपूर्ण असे अबाधित अधिकार प्राप्त केले. द्वादशी पर्वाच्या पुण्यामुळे कुबेर भगवान यांना देवांचा जो खजिना आहे त्यांचं भांडार प्राप्त झालं आहे. इंद्राला इंद्रपद मिळालं आहे. यमदेवतेला प्रजासमयाचं बळ मिळालं आहे. दुर्वास मुनींच्या रागापासून अंबरीश राजाचं संरक्षण झालं आहे. ए विषयी इतिहास पुरातन होऊनी ऐकिजे सावधान. पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीश नामतया सार्वभौम सर्वा वरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची. प्रजा लागी अति कनवाळू विप्रा लागी परम स्नेहाळू रिपू द्रुमा लागी जैसी काळू कृतांतवत तया ते परम धर्मीश हृदय आड काठी कमते नाही व्रत नेम उद्यापने पाही सदा सर्वदाही चालवित विनमुख नवभेची कमना ते मागितले अर्पितसे त्याते आपत्या परी माग त्याते लळे. त्याचे पूर्वी अंबरीश नावाचा एक सूर्यवंशी राजा होऊन गेला, जो मनोभावे देवाची भक्ती करत असे, प्रजेचे रक्षण करत असे. ब्राह्मणांना ज्याच्या राज्यामध्ये अतिशय मान सन्मान मिळो, जो नेहमीच दानधर्म करत ज्याच्या दारावरून कोणीच बिनमुख जात नसते, त्यामुळे त्याने पुष्कळ पुण्यफळ त्याला प्राप्त केलं. प्रत्येक द्वादशीच्या व्रताशी सहस्रावधी ब्राह्मण पंक्तीने तो सांगता करीत असे. ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट साधनायुक्त द्वादशी श्रेष्ठ रूप वरिष्ठ आचरत असे. सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी ती न उगवताची गवस्ती साधनरीती साधित असे. ऐसे लोटता काळ बहुत पुण्यसंग्रह झाला अपरिमित इतकेही असूनी गर्वहित रूपनाथ वेगळा तो तव वासवा. अंगी भयदारुण माझे पद घेईल हिरुण चिंता करी रात्रंदिन तव नवलपूर्ण वर्तले. अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्रस भेस वासवे सन्मानुनी बहुवस षोडशोपचारे पूजिला. बैसुनिया निजासनी स्वागत पुशिले एक क्षणी स्वस्थ क्षेम विप्रवनी पाहे नये रीत तयाते.
तो परमकृश झाले शरीर शोके, उतरला मुख चंद्र, देखुनी बोले मुनीश्वर, दुःख अपार हृदय दिसे. म्हणे महाराजा उपावन देखोजी दुजा, मग समग्र वृत्तांत ओजा, ऋषीवर्या सांगत असे. अंबरीश राजाचं तपोबल पाहून इंद्राला वाटलं, माझं इंद्रपद जातं की काय, म्हणून तो चिंतेत पडला. आणि एकदा इंद्रसभेमध्ये दुर्वास ऋषींचं आगमन झालं. दुर्वास ऋषींनी त्यांना आपल्या सिंहासनावर बसवलं, त्याचं पूजन केलं आणि आपली जी शंका आहे ती बोलून त्यांना दाखवली. अंबरीश परम विख्यात तपोते जे, आगळा अमित द्वादशी व्रता ते आचरत, न चाले तेथे उपाव ऐसी, करू मी काही रुद्रोग, हा परम माझे जीवी म्हणून, पायी ठेविले डोई सांगा काही, मज लागी जया ते रुद्रोग लागला, तो रोगी दे नको वाचला. महाद्रोग जयाते झाला, तरी धन्वंतरी तयाला वाचविती, तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठी सकळ, ऋषी माझी श्रेष्ठ, अमृत वचनी स्पष्ट देऊनी रोग, कुष्ठ निवारा, ऐकोनी वासवाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वास मनी, अंतरी परम कळवळोनी, बोलत वाणी ते ऐका. दुर्वास पदे वासवा पाही, द्वादशी ऐसे व्रत नाही दुजे नाही, जे आचरती सदा सर्वदाही, त्या एवढा पुण्य श्लोक. पूर्वास ऋषींनी इंद्रदेवतेचे निरीक्षण केलं. त्याचे शरीर कृश झालं होतं, चेहरा शोकग्रस्त झाला होता, त्यांना हृदय रोगाने ग्रासलं होतं, ज्यावर उपाय आहे फक्त देवभक्ती. तुम्ही सर्व ऋषीमध्ये श्रेष्ठ आहात, यावरती मलाच तुम्ही उपाय काही सांगावा. इंद्रदेवतेने दुर्वास ऋषींना ज्या वेळेला विनंती केली, दुर्वास ऋषी यांचं मन कळवळलं. त्यांना त्यांची दया आली आणि ते म्हणाले, द्वादशीसारखं व्रत नाही. ऋषीदेव, गंधर्व, ब्रह्मादेव, कैलासपती यांनी देखील याच व्रताचं आचरण केलं. अक्षय तीर्थी स्नान केलं अथवा तपव्रत जरी केलं, यज्ञयागही साधिले, उपासिले, ज्ञानयोग तरी नातुळे द्वादशी समता. ऋषी देव गंधर्वादी तत्वता आचरली या व्रता, वंद्य सर्वथा ते झाले. व्रत आचरला चतुरानना, कुबेरा सहित सिद्धघना, तया ते प्राप्त झाले पद निर्वाणा. अक्षयी भानो तो वरी पावे, स्वयं वासवा तू ते पाही, इंद्रपद लाधले पूर्ण कमाई, याची व्रत प्रभावे पाही, अधिप सुरगणाते, यमधर्म आचरे व्रत ते, पद झाले तरी प्राप्त, साधन द्वादशी कैलासनाथ, स्वयं आचरे व्रताते. ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ, आचरत से रूपरा वरिष्ठ, तया अपाय करव्याचे कष्ट, कवन नष्ट करू शके, या लागी अमरनाथ. न प्रवर्ते ऐशिया घाता, येणे दुरिताची वार्ता, अंगी सर्वथा बाणले. असे हे सर्वश्रेष्ठ द्वादशीचे व्रत अंबरीश राजा आचरण करतो, त्यामुळे तो अविनाशी आहे. दुर्वास ऋषींचे हे उत्तर ऐकून इंद्रदेवतेने त्यांना नमन केले आणि त्या पुण्य पुरुषाला म्हणजेच अंबरीश राजाला एक वेळ तरी भेटून त्याचं दर्शन घ्यावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. म्हणून दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यासह अंबरीश राजाची भेट घेण्यासाठी निघाले. दुर्वासा ऐसा सत्पुरुष, परिमती ते तात्काळ, भ्रंश जया संगती संग, दोष धरिला हव्यासा मानसी, मनोनिया सत्संग धरावा, दुर्जन संग तो त्यागावा, जेणे विश्रांती पावे जीवा, देवा प्रेमाचडे आता दुर्वास, ऋषीराव घेऊनी शिष्य समुदाव, नमो नियावासो, निगता झाला तत्काळी, घेईल अंबऋषीची भेटी, तेथे होईल जे राहटी, ते कथा मराठी श्रुती, कर्णपुटी परस दुर्वासी. ऋषींनी अंबरीश राजाची भेटी घेतल्यानंतरचं कथन आपण नंतर ऐकणार आहोत. तत्पूर्वी द्वादशी तिथीचा महिमा आपल्या लक्षात आला असेल. या द्वादशी तिथीला आपल्याला शक्य होईल तेवढं दान करा. ब्राह्मणांना, देवांना दान करा, याचकाला दान करा व अन्नदान करा, यथाशक्ती दान करा. पुरुषोत्तम भगवान यांचा जप व तप, नामस्मरण जे जेवढं जमेल तेवढं आपण अवश्य करा. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्म पुराणीचे समंत मनोहर सुत विरचित द्वादशाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री पुरुषोत्तमाय.